नमस्कार, माझं नाव सचिन पवार. मी आज तुम्हाला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड कसे काढायचे आहे, हे सांगणार आहे. तरी आज तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो की तुमच्याकडे आयुष्मान कार्ड आहे का? तर हे खूप गरजेचे आहे आणि हे केंद्र शासनाची योजना आहे. तरी आपण स्टेप बाय स्टेप बघूयात कार्ड कसे काढायचे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला जाऊन वरती सर्च करायचं आहे आयुष्मान ॲप म्हणून. हे सर्च केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ज्यावेळेस आयुष्मान ॲप डाउनलोड होईल त्यावेळेस ओपन म्हणून एक बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करून आयुष्मान ॲप ओपन करायचं आहे सर्वांनी. त्यानंतर असा इंटरफेस समोर येईल तुमच्या. हा इंटरफेस आल्यानंतर थोडा वेट करायचा आहे आणि ही प्रायव्हसी पॉलिसी आहे ती ॲक्सेप्ट करून घ्यायची आहे आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठीची. त्यानंतर लॉग इन म्हणून एक असा पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये 2 टॅब आहेत, एक बेनिफिशरी आणि ऑपरेटर. तर तुम्ही बेनिफिशरी टॅबवरती क्लिक करून खालील कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे समोर. ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय बटनावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला एक OTP येईल. तो OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली दुसरं एक कॅप्चा कोडचं एक ऑप्शन आहे, तिथे कॅप्चा कोड टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस होईल तुमची रिक्वेस्ट. यानंतर असा इंटरफेस येईल. त्यानंतर त्याच्यामध्ये स्कीम निवडायची आहे PMJY आणि नंतर तुमचा स्टेट कोणता आहे तो निवडायचा आहे आणि नंतर सब स्कीम विचारेल. सब स्कीम PMJY MJPGY निवडायचा आहे. सर्च बाय कशाने सर्च करायचं आहे तर आधार कार्ड नंबरनी सर्च करायचा आहे. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे आणि आधार कार्ड नंबर इन्सर्ट करायचा आहे. आधार कार्ड नंबर इन्सर्ट केल्यानंतर खाली एक कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली सर्च बटनावरती क्लिक करून सर्च करायचं आहे. असे सर्च केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस असा ओपन होईल. त्यामध्ये तुमचे नावे वगैरे दिसतील. ज्याचं आयुष्मान काढायचं आहे त्याच्या नावासमोर डू eKYC म्हणून ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं आहे. नंतर ऑथेंटिकेशन द्यायचं आहे आधार OTP नुसार. आधार OTPला क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करून आय ॲक्सेप्ट आणि सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 OTP येतील, एक आधार OTP आणि दुसरा आहे तो बेनिफिशरी मोबाईल OTP. ही दोन्ही OTP वेगवेगळे सेपरेट टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही OTP टाकल्यानंतर पुढे तुमची रिक्वेस्ट प्रोसेसिंगमध्ये दाखवेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली ऑथेंटिकेटेड आहेत ॲज अ फॅमिली मेंबर आयुष्मान कार्ड काढण्यासाठी. त्यानंतर अजून एक OTP येईल तुम्हाला. ते दोन्ही OTP पाठीमागं सांगितल्यासारखं दोन्ही OTP बेनिफिशरी आधार OTP आणि बेनिफिशरी मोबाईल OTP दोन्ही OTP सेपरेट टाकायचे आहेत. दोन्ही OTP टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं दुसरं पेज
ओपन होईल. दोन्ही OTP टाकल्यानंतर प्रोसेसमध्ये जाईल तुमची रिक्वेस्ट. त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये तुम्ही कॅप्चर फोटो बटनावरती क्लिक करायचा आहे आणि जो कोणी आहे ज्याचा आयुष्यमान काढायचा आहे त्याचा फोटो काढायचा आहे. तुम्ही सेल्फी पण घेऊ शकता. त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे असेल तर यस करायचा आहे, नसेल तर नो केलं तरी चालेल. तुमची सर्व माहिती भरायची आहे. तुमचं नातं काय आहे, त्यानंतर पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता, जिथे तुम्ही राहत आहात तो पत्ता पूर्ण टाकून घ्यायचा आहे. पूर्ण पत्ता टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची KYC कंप्लीट झालेली आहे. नंतर तुम्हाला चेक करण्यासाठी परत एक कॅप्चा येईल. त्या कॅप्चा कोड टाकून नंतर प्रोसीड करायचं आहे आणि तुम्हाला दाखवेल की तुमचं कार्ड तयार झालेलं आहे का नाही. तर तुमचं कार्ड तयार झालेलं आहे तरी तुम्ही ते कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता. अशीच माहिती तुम्हाला भेटत राहील. धन्यवाद.